आज या ठिकाणी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने गेले 6 दिवस शिरूर तालुक्यामध्ये किसान क्रांती मोर्चाचा पायी पदयात्रेचा कार्यक्रम चालू आहे आणि आज आपल्या गावामध्ये सर्व नेते मंडळी कार्यकर्ते या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बंद पडलेला जो कारखाना आहे तो चालू व्हावा आणि या शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावर या तालुक्याच्या आमदारांनी जो अन्याय आणि अत्याचार चालवलेला आहे त्याला वाचा फुटावी म्हणून या ठिकाणी आज आपण सर्वजण आलात। आपलं सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी अहोरात्र परिश्रम घेऊन आमचे परम मित्र दादा पाटील फराटे साहेब, आमच्या तालुक्याचं दैवत माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचारणे यांचे चिरंजीव राहुल दादा पाचारणे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र रवी बापू काळे असतील, राजेंद्र कोरेकर, राजाभाऊ मांढरे, आरतीताई, जय शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेब चव्हाण, सुरेशराव थोरात, ॲडव्होकेट सुधीर शरदराव ढमढरे आणि या कारखान्याबद्दल अभ्यासपूर्ण भाषण करणारे। सकाळी मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं आणि मला काय काम असल्यामुळे मध्येच निघून आलो। ते सुधीर शेठ फराटे इनामदार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने या शिरूर तालुक्यामध्ये ही पदयात्रा चालू असताना मला आपल्याला सांगायचं, दसरा दिवाळीचा सण आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या आमदारांनी काढून घेतलेला आहे। या ठिकाणी पत्रकार बांधव आमचे उपस्थित आहेत। शिंगाडे साहेब, शेतकऱ्यांना गेल्या वर्षी आणि 2 वर्ष आले साखर मिळत नाही, हा पराक्रम या तालुक्याचे माजी विद्यमान आमदार अशोक बापू पवारांचा आहे। या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात आणि या कारखान्याचे व्हाईस चेअरमन असेल, डायरेक्टर असेल, ते छाती फुगून सांगतात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर आले, व्हाईस चेअरमन आले, ते हे सांगत नाही की हा कारखाना बंद पडलेला आहे, त्या कारखान्याचे आम्ही डायरेक्टर आहोत। मला वाटतं त्यांना सांगताना सुद्धा दादा पाटील रवी बापू लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे की एका कारखान्याचे आपण चेअरमन झाल्यावर तुमचा पायगुण असा आहे की तुमचा कारखाना बंद पडलाय। दुपारी मी भाषण ऐकत होतो, अरे बाबा हो, हे कोटीचे आकडे लोकांना समजत नाही, याला जो आकडे समजतात तो फक्त या तालुक्याचा राजाभाऊ आमदार, त्याचे बोर्ड लागतात कार्य सम्राट आमदार आहे। आता हा खरा कार्य सम्राट याचा कसा आहे, मी कर्जात बुडालेला कारखाना आहे, मला सगळं माहिती आहे, पण मला एक सांगायचं तुम्हाला, अरे आता हा गावात आलाय 2 महिन्यांनी, हा गावात आलेला डोक्यावर उचलून घ्या, चांगला आपटून काढा एकदा, तर मी खऱ्या अर्थाने याचं सार्थक झाला असं समजत। त्याला एकदा आम्ही डोक्यावर घेऊन आपटलाय चांगला, पण या कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करून करोडो रुपये खाऊन त्यांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आणि मतदारांची दिशाभूल करून हा परत आमदार झालेला आहे आणि हे आमदार होत असताना त्यांनी जे पाप केलेलं आहे, या पापाचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागणार हे लक्षात ठेवा। दरवर्षी आपण दिवाळीमध्ये कारखान्याची साखर घेत होतो, आपल्याला साखर मिळत नाही गोरगरीब शेतकऱ्यांना, शेतकरी मायबाप आज बोंबलत आहेत। आणि अशोक पवारांनी काय करून ठेवलंय या तालुक्यामध्ये, अशोक पवारांनी वाळवट करून ठेवला, शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडले, हजारो शेतकऱ्यांचा ऊस वाया चाललेला आहे, कारखाना बंद पडलाय। अरे कारखाना आता गेलेल्या माणसाबद्दल बोलत नाही, ही काय कुणाच्या घरची जागीरदारी आहे का? आम्ही देखील या कारखान्याचे सभासद आहोत। तुम्ही जे सांगताय लोकांना अजितदादांनी माझी अडवणूक केली, अरे अजितदादा होता म्हणून तू आमदार झाला मला, नाही तर तू काय आमदार होतो परत? आमचा दोस्त इथं बसलाय रवी बापू, यांची पुण्याई होता म्हणून तू आमदार झाला, नाही तर तू काय आमदार होतोय परत? आमदार आता होऊन दाखव, आमदार तू होऊनच दाखव आता। अजित पवार तिकडे मुंबई पुण्याला आहे, आम्ही तुझा घाम काढल्याशिवाय राहत नाही आता।
ही काय तुझी खाजगी मालमत्ता आहे काय? त्या माणसाला कारखान्याचं काही कळत नाही, ज्याला या तालुक्याचं भौगोलिक परिस्थिती माहीत नाही, ज्या माणसाला या तालुक्यातलं राजकारण माहीत नाही, तुझे काय बापाची मालमत्ता आहे काय? तू झाला बाप झाला, आता पोराला चेअरमन केला, त्या पोराला काय कळतं का? इथं मी जाहीर सभा घेतली होती, त्या कारखान्यातल्या कामगारांचे पगार थकवले, त्यांचे संसार उघड्यावर पडले. ज्या कारखान्यातल्या कामगारांनी तो मोर्चा काढला होता, त्या कारखान्यातल्या कामगारांना मी इथं सवाल केलेला आहे आणि आजही सवाल करतो. अशोक पवारला आमदार करण्याचं पाप या कारखान्यातल्या कामगार वर्गाने केलेलं आहे. घरोघर जाऊन पैसे कुणी वाटले? मतदार याद्या घेऊन गावोगाव कोण फिरत होतं? आणि तुमच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारावर दबाव आणून तुम्ही पैसे वाटले, तुम्ही गावोगाव फिरला, म्हणून हा अशोक पवार आमदार झाला. त्याच अशोक पवारांनी तुमचा संसार आज उघड्यावर पाडलेला आहे. सांगा मला, सांगा तुम्ही कामगारांना, या सरसा श्रीकांत सातपुतेंनी सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो की तुम्ही त्या माणसाला परत मतदान करणार आहात का? नाही म्हणले भाऊ, करणार नाही. या म्हणलं शपथ तुमच्या आई बापाची की पुन्हा गावोगाव आणि घरोघर जाऊन लोकांना पैसे वाटायचं का पास तुम्ही करू नका. करणार आहात का? म्हणले नाही करणार. या ठिकाणी त्या कामगारांनी सांगितलं रवी बापू की या कारखान्यातले पैसे कसे जातेगावच्या कारखान्याला पुरवले, कशी मालमत्ता तिकडे वाहून नेली आणि हे पाप म्हणजे आम्ही केले. आम्ही पदार्थ सांगत नाही, कामगारांनी जे बोलले ते या ठिकाणी सांगतोय. या ठिकाणी बोर्ड लागतात, कार्यसम्राट आमदार आहे, कशाचे कार्यसम्राट आमदार? अरे तुम्ही चोऱ्या केल्या, तुम्ही लबाड्या केल्या, शेतकऱ्यांना फसवलं आणि या महाराष्ट्राच्या ज्यांना आम्ही दैवत मानतो, आम्ही त्यांच्याकरता काम केलेले 5-5 निवडणुकीमध्ये. राजेंद्र भाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं, राग मानू नका, कारण आता तुम्ही महाराष्ट्राचे सरचिटणीस झाले ना. शरद पवारांकडून शिकायचं असेल तर चोऱ्या केल्या पवार साहेबांच्या मागे दिसतोय टीव्ही मध्ये मला. अरे चोऱ्या करून या मोठ्या माणसाच्या पाठीमागे राहून त्यांना कशाला बदनाम करतो, त्या नावाला कशाला काळीमा लावतो? ज्या अजितदादांनी तुम्हाला पीडीसी बँकेवर संचालक केलं त्याच्या नावाने कशाला बोंब मारतो? आणि त्या अशोक पवारांचे चमचेगिरी करणारे या गावामध्ये फार भाट आहेत, भाट. त्या भाटांनी त्यांना माझा आव्हान 2 महिन्यांनी तुम्ही व्यासपीठावर येऊन सांगा